श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आज मी एक ब्लाऊज शिवत होते तर म्हटलं चला तुमच्याशी ती व्हिडिओ शेअर करूया। खूप सुंदर अशी डिझाईन आहे, शिवायला अगदी सोपी आहे, साधीशी डिझाईन आहे पण दिसायला मात्र खूप सुंदर आहे। हे बघा मी 3 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्याला आता मी अशी शिलाई मारत होते। मी 3 इंचाचा कपडा घेतला आहे, लांब पट्टी घेतली आहे आणि त्याला आता मी अशी डबल करून शिलाई मारून घेत आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही त्याला शिलाई मारू शकता। व्यवस्थित सरळ कापड घ्यायचं नाही तर कधी असं ना आपण सरळ शिलाई मारताना त्याला बारीक चुन्या येत जातात आणि प्लेट पडते। हे बघा अशा पद्धतीने त्याला मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर आपल्याला त्याला दाब म्हणजे ही शिलाई आपल्याला पलटी मारायची आहे। ही पट्टी आपण अशी बनवली पण ही पलटी मारायची आहे। जर ही तुम्ही लांब करत असाल तर याला मध्यभागातून शिलाई असेल तर उलट्या साईडने ही शिलाई मारायची आहे। आणि हे बघा अशा पद्धतीने आता आपण त्याला सरळ करून घेणार आहोत। सरळ बाजू आपण बाहेर काढलेली आहे, जशी आपण ब्लाऊजची नाडी डोरी पलटी मारतो ना तशाच पद्धतीने डोरी पलटी मारायची आहे। आणि त्याला नंतर इस्त्री मारून घेतलेली आहे पूर्ण कडक। इस्त्री मारल्यावर कशी फिनिशिंग चांगली येते। हे बघा खूप छोट्या अशा चुन्या टाकते आहे मी, अशा म्हणजे छोट्या प्लेट्स टाकते सगळीकडे। छोट्या अतिशय छोटी आहे, म्हणजे जास्त मोठी टाकली ना तर ती फिनिशिंग नाही चांगली दिसणार। हे फक्त आपल्याला चुन्यांची बनवायचं आहे म्हणून छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत। हे बघा पूर्ण असे मी बनवून घेतले, लांबसर पूर्ण पट्टी तयार झालेली आहे। हे बघा अशा पद्धतीने हळूहळू बनवायच्या म्हणजे सगळ्या सारख्या सेम डिझाईनमध्ये येतात। छान अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे। हे बघा आता मी हा असा गळा कापून घेतलेला आहे आणि त्याला मी कॅनव्हासने पलटी करूनही घेतलेला आहे, म्हणजे गळा मी पूर्ण रेडी करून घेतलेला आहे। हे बघा आणि आता हे गळ्याच्या साईडने आता आपल्याला ह्या लेस लावायची आहे, जी आपण चुन्यांची लेस तयार केलेली आहे प्लेट्सची। हे बघा अशा पद्धतीने लावून घेतली। इथे मी कैचीने कापून घेत आहे। हे बघा कैचीने कापून घेतली आहे। तशीच आता आपल्याला दुसऱ्या साईडनेही गळ्याच्या लावून घ्यायची आहे। हे बघा कैचीने कापून घेतली। हे बघा आता आपण दुसऱ्या साईडनेही लावून घेऊया गळ्याच्या। हे बघा अतिशय सुंदर दिसते, खूप साधी आणि सिंपल डिझाईन आहे, याला म्हणजे जास्त काहीच नाही करायचं, खूप सुंदर डिझाईन तयार होते। बघा अशी साध्या पद्धतीने मी तिला लावून घेतली आणि कैचीने कापून घेतलेली आहे ती प्लेट, पट्टी कापून घ्यायची। हे बघा आता मी ही कापून घेते। आता आपल्याला याला मुंढ्याच्या साईडपासून लावायला सुरुवात करायची आहे। लावताना त्या प्लेटवरून घेऊन गळ्याला व्यवस्थित घ्यायची आहे। हे बघा अशी इथे घ्यायची, इथे सुई ना थांबवायची, म्हणजे कसं व्यवस्थित तो टोक तयार होतो जो आपल्याला हवा असतो। जर आपण सुई नाही थांबवली की ती टोक तयार होत नाही, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, म्हणून अशी सुई व्यवस्थित थांबवून करायचं आहे। बघा आणि आता बरोबर जेवढं त्या साईडला आपण लावलेलं आहे तेवढंच या साईडला मुंढ्याच्या बाजूनेही खालपर्यंत लावून घ्यायचं आहे। हे बघा असं मी फिटिंग साईडला याला लावून घेतलेलं आहे। हे बघा खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते, एकदम शिवायला साधी आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यावरती लेस लावून घेतली आहे, गोल्डन कलरची कॉन्ट्रास्ट लेस आहे। खूप सुंदर दिसतं, एवढं सुंदर दिसतं ना हे ब्लाऊज, तुम्ही एकदा नक्कीच शिवून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही डिझाईन। हे बघा अशा पद्धतीने याच्यावर आपण लेस लावून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने लेस लावून घेऊया। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला नक्की शेअर करा। अशाच पद्धतीने मी वेगळ्या ब्लाऊज डिझाईन माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे, त्या तुम्ही नक्की बघा, शेअर करा। जर तुम्ही ब्लाऊज डिझाईन शिकत असाल तर त्या बघून तुम्ही शिका आणि अजून कोणत्या पद्धतीने हवे असेल तर ते मला कमेंट करून सांगा, मी नक्की त्याही व्हिडिओ तुम्हाला दाखवेल। हे बघा अशा पद्धतीने आपण इथेही लावून घेऊया, सगळीकडे लेस लावून घ्यायची आहे। व्हिडिओ कसा वाटतोय लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे। हे बघा अशा पद्धतीने याला आपण लावून घेऊया आणि कमरेच्या बाजूलाही आपण याला लेस लावून घेऊया। कमरेच्याही साईडला आपण लेस लावून घेतली ना तर मग अजून ते सुंदर दिसतं, उठून येतं एकदम। हे बघा अशा पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे। हे बघा खूप सुंदर, आणि एक बटन लावलं, खूप सुंदर तयार झाली। कसं वाटली व्हिडिओ नक्की